संपूर्ण महाराष्ट्रभर पोळा हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि विदर्भात दुसऱ्या दिवशी तान्हापोळा सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। तान्हापोळ्यामध्ये लाकडाचे जे बैल आहेत ते मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते। लहान जे मुलं आहेत ते या बैलांना खरेदी करतात आणि पूजा अर्चना करतात। ज्या दिवशी मोठा पोळा असतो, ज्या प्रकारे मोठ्या बैलांना सजवलं जातं आणि पूजा केली जाते, तशाच प्रकारे तान्हापोळ्याच्या दिवशी सुद्धा लहान जी मुलं आहेत ते या बैलाला सजवतात आणि मंदिरात घेऊन जाऊन पूजा करतात आणि मग घरोघरी जातात, या नंदीला घेऊन जातात। आणि खरं म्हटलं तर बैल जे आहे म्हणजे हे जे गाई बैल आहेत ते शेतामध्ये राबतात आणि 3 ते 4 महिने शेतात जुंपतात आणि एक दिवस त्यांना पूजा अर्चना केली जाते आणि त्यांना ते कृतज्ञता व्यक्त केली जाते। तशाच प्रकारची या संदर्भात म्हणजे या गाई बैला संदर्भातली आत्मीयता लहान मुलांमध्ये निर्माण व्हावी यासाठी तान्हापोळा मोठ्या उत्साहात जे आहे ते साजरा केला जातो। आपल्यासोबत त्या व्यावसायिक आहेत। दादा, तुम्ही कुठून आलात? तुम्ही कुठून आलात आणि हे जे तुम्ही व्यवसाय करतात किती वर्षापासून करतायत आणि या बाजारमध्ये साधारण कितीपासून तर कितीपर्यंत बैल आहेत? मी आला हो गडचिरोली जिल्हा वडसा तालुक्यामधून आलेलो आहो। मी ह्या बाजारामध्ये कंटिन्यू 5 वर्षापासून येऊन राहिलेलो आहे। ह्या बाजारामध्ये 500 पासून तर 50,000 पर्यंत बैल आलेला आहे। माझाच हा बैल आहे, सागवान आहे, 40,000चा आहे। असे व्यतिरिक्त सगळ्यांकडे वेगवेगळे बैल आहेत। यावर्षी भाव वाढले आहे की काय? सगळं दरवर्षीप्रमाणे महागाई प्रमाणे दरवर्षी बैलाचे तर रेट वाढणारच। ते फक्त ही जी बैल आहेत ते घेतले नाही जात, यासोबत सजावटीचे सामान सुद्धा खरेदी केली जातात आणि मोठ्या उत्साहात हे जो आहे पोळा हा पुरा मोठ्या उत्साहात जो आहे विदर्भात संपूर्ण साजरा केला जातो। हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर।